ही कथा आहे एका भंगार जमा करणाऱ्या रामू या मुलाची, अर्थात इतरांप्रमाणे असणाऱ्या त्याच्या भुकेची. आता भूक ही भूकच असते. कदाचित अन्नाचा प्रकार वेगळा असेल. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर एकदा की भूक लागली की अन्न म्हणा किंवा आणखी काही खाद्य खाऊन ती भूक शमवतात. परंतु असेही काही या रामवाणी असतात की कितीही भूक लागली तरी आपल्या पोटाची खळगी नाही भरू शकत. हेच तर त्यांचे दुर्दैव. आता हा रामू आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी भंगार गोळा करत असताना त्याला सुद्धा इतर मुलांप्रमाणे आशा अपेक्षा असणारच की. पण काय करणार, भंगार नाही जमा केला तर कसं होणार. आता हेच पहा ना, समोरून एक मुलगा सायकल चालवत येत आहे. त्याच्या मनात साहजिकच वाटत असणारच की मी कधी अशी सायकल चालवणार. या मैदानातल्या मुलांकडे पाहून साहजिकच त्याच्या मनामध्ये येत असेल, मी कधी मित्रांसोबत खेळणार. का नुसता भंगारच फक्त जमा करून आपलं हेच आयुष्य असो. हे काय करतो, जा भंगार जमा करायला. आणि जेव्हा ही मुलं त्याला अशी अपमानास्पद वागणूक देतात तेव्हा त्याच्या मनाची काय काळवाकाळव होत असेल देव जाणे. असं म्हणतात की माणूस एकदा का परिस्थिती समोर हतबल झाला की तो गरुड झेप घेण्यासाठी असमर्थच ठरतो. उचल उचल उचल. आणि हो, रोजच बऱ्याचपैकी भंगार मिळतोच असे नाही. एका दिवशी नाही मिळाला भंगार तर त्या दिवशी पोटाला चिमटा घेऊन तो दिवस तसाच ढकलावा लागतो. काय करणार. आणि हो, रोजची चेष्टा कुचेष्टा, आज भंगार मिळेल की नाही, आपलं उद्याचं काय, आपलं पुढचं भविष्य काय, या सर्व गोष्टींना बाजूला सारून आपल्याला फक्त आणि फक्त भंगार जमा करणे आहे. कारण भंगार जमा नाही केला तर 4 पैसे मिळणार नाहीत आणि 4 पैसे नाही मिळाले तर आपली भूक शमणार नाही. ह्या विचाराने हा रामू नित्यनेमाने भंगार जमा करणे हेच आपले परम कर्तव्य समजतो. आज भंगार जमवता जमवता रामू एक ठिकाणी येऊन बसतो आणि त्याचे लक्ष समोर जातं. तो काय, घे नको काय घे. एक माऊली आपल्या मुलाला किती आनंदाने घास भरवत आहे हे पाहून त्याच्या मनाला अगदी दुःख होते. नको ना. नको बस झालं मला. हा एवढा काय करू, हा एवढा खाऊन टाक. ना टाकून दे. मग चल टाकून देते, घे चल. हा एक घास टाकला, हा घे तुझा तर.
आता एवढा संपव, पूर्ण कर. घे दार. एक घास काऊचा, एक घास तुझा. एवढाच राहिला, घे दार. हा एवढा एकच आहे, एवढा खा, मग बाकीचं टाकून देते. एवढा घे. हा चल, मी बाकीचं टाकून देते. या माय लेकरांचे प्रेम पाहून या भुकेने व्याकुल झालेल्या रामूच्या मनाची काय अवस्था झाली असेल देव जाणे. पण काय करणार. मात्र त्या टाकलेल्या अन्नाला पाहून भुकेने कासावीस झालेल्या रामूच्या डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली. तो तसाच जागेवरून उठतो आणि त्या टाकलेल्या अन्नाच्या दिशेने जाऊन त्यातील एक घास उचलून आपली भागवतो. तीच ही भूक.